नमस्कार, मी मोनालीज फूड कोर्टच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर कैरीचा आंब्याचा सीझन आहे, तर आज आपण कैरीचा टक्कू आणि कैरीची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर पानाच्या डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर आणि लोणची यासारखे प्रकार आपण खात असतो। मला तर हे प्रकार भरपूर आवडतात। तर आज आपण अशी झटपट बनणारी कैरीची चटणी आणि टक्कू कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग वळूयात आपल्या किचनकडे। तर सगळ्यात अगोदर आपण कैरीची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे। ओलं खोबरंच घ्यायचं, सुक्या खोबऱ्याने ही चव येत नाही। अर्धा वाटी इथे मी कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, साल काढून फोडी केलेल्या आहेत। इथे आहे 1 लसूण पाकळी आणि 1 मिरची मी कापून घेतलेली आहे। कोथिंबीर आहे, अगदी चवीपुरती थोडीशी साखर आहे। फोडणीसाठी आहे मोहरी, जिरं आणि कढीपत्ता आणि त्याचबरोबर इथे आपण मीठ घेतलेलं आहे। आता सगळ्यात अगोदर आपण हे जे जिन्नस आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। तर इथे खोबरं आहे, सुक्या खोबऱ्याची देखील चांगली लागते, पण ओल्या खोबऱ्याची जी चव येते चटणीला ती येत नाही। तर आज आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बनवतोय। याच्यामध्ये या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या। कैरी किती आंबट आहे त्या हिशोबात तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर लसूण आणि मिरची घातलेली आहे आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते। थोडीशी आपण ठेवून देऊया गार्निशिंगसाठी। आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ना थोडंसं जिरं घालायचं वाटताना, म्हणजे या चटणीला छान चव येते। साखर अगदी थोडीशी आणि त्याचबरोबर मीठ देखील आपण आत्ताच घालून घेतोय। सो चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते सुकेच असे वाटून घ्यायचे पहिले आणि नंतर आपण पाणी घालायचं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याची अगदी स्मूथ पेस्ट करायची, भरड राहिली नाही पाहिजे, अगदी बारीक पेस्ट करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता किती छान कलर आलाय चटणीला आणि अगदी छान कन्सिस्टन्सी झालेली आहे। पातळ नाही करायची ही चटणी। आता ही चटणी मी एका बोलमध्ये काढून घेतलेली आहे। याला आपण नंतर फोडणी देऊया, अगोदर टक्कू बनवून घेऊया। टक्कू बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते आपण बघूया। तर इथे एक छोटा कांदा मी कापून घेतलेला आहे, अगदी छोटा कांदा घेतला होता। आणि त्याचबरोबर इथे आहे कैरी। तर जनरली टक्कू बनवण्यासाठी कैरी आणि कांदा किसून घेतला जातो, पण मी कमी प्रमाणात चटणी बनवते। तर जर किसून घेतलं तर त्याचं अगदी पाणी पाणी होऊन जातं, पूर्ण चुरा होऊन जातो आणि दाताखाली खायला चांगलं लागत नाही। म्हणून मी इथे अगदी बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, कैरीच्या देखील आणि कांद्याच्या देखील। त्याचबरोबर चिमूटभर मिरची पावडर आहे, 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट आहे, थोडासा गूळ आहे। फोडणीसाठी इथे आहे जिरं, मोहरी, कढीपत्ता, त्याचबरोबर कोथिंबीर आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता सगळ्यात अगोदर काय करायचं, तर हा जो कांदा आहे तो एका बोलमध्ये काढून घ्यायचा। मला दाताखाली आलेले आवडतात तुकडे, म्हणून मी कट केलेला आहे। याच्यामध्ये आपण ह्या कैरीच्या फोडी घालूया। त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट आहे 1 मोठा चमचा, अगदी थोडासा छोटा चमचा मिरची पावडर आहे आणि याच्यामध्ये हा चवीपुरता गूळ घालायचा आहे। आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपण हाताने व्यवस्थित कालवून घ्यायचे आहेत। चमच्याने करायला जायचं नाही, कारण चमच्याने एकसंधपणा येत नाही या टक्कूमध्ये, म्हणून हाताने असं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा छान असा गोळा तयार होईल। तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे टक्कूचं, अगदी मस्त दिसतंय। आता याच्यामध्ये आपण घालायचं आहे चवीपुरतं मीठ। तर मीठ तुम्ही अगदी कालवायच्या अगोदर जरी घातलं तरी काहीच हरकत नाही। आणि अगदी थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते। आता मात्र हे तुम्ही चमच्याने मिक्स करू शकता, सगळे जिन्नस एकजीव झाले पाहिजे। आता तडका देण्यासाठी इथे मी 1 चमचाभर तेल गरम करून घेते। तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये घालायची मोहरी आणि मोहरी छान तडतडली पाहिजे। मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा
आणि मग याच्यामध्ये घालायचं जिरं आणि कढीपत्ता. या हीटमध्ये जिरं आणि कढीपत्ता व्यवस्थित गरम होतो, जिरं छान फुलतं देखील. आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि ही जी फोडणी आहे ती आपल्याला कैरीच्या चटणीवर देखील घालायची आहे आणि कैरीच्या तक्कूवर देखील. तुम्ही बघू शकता आता फोडणी घातल्यानंतर हे अजून खूप छान दिसायला लागले. आता याच्यावर अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे आपली कैरीची चटणी आणि त्याचबरोबर कैरीचा तक्कू देखील बनवून तयार आहे. तर खायचा कसा? तर ही चटणी अगदी भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते किंवा डाव्या बाजूला तोंडी लावणं म्हणून तुम्ही खाऊ शकता. आणि तक्कूचा म्हणाल तर तुम्ही झुणका भाकरीचा बेत केलात तर अगदी ठेचा किंवा खरडा बनवण्यापेक्षा कधीतरी उन्हाळ्यात हा तक्कू बनवून बघा. खूप भन्नाट कॉम्बिनेशन होतं आणि अगदी नुसता तक्कू आणि भाकरी तांदळाची हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान लागतं. सो नक्की बनवून बघा चटणी आणि तक्कू दोन्हीही आणि तुमचा अभिप्राय कळवायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत हे दोन्ही जिन्नस नक्की बनवून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. स्टे ट्यून्ड अँड थँक्यू.